तुटते का नाही? तुटलं. ही आमच्या गच्चीवरची वांगी आहेत. आत्ता तोडून आणले, भाजले. त्यासाठी मी वांगी भाजून घेतली भरीतासाठी. लसूण पण भाजून घेतला आहे. ह्या पण मिरच्या माझ्या गच्चीवल्या आहेत, ते पण मी भाजून घेतलेत. कांदा चिरून घेतला आहे, मीठ, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर आणि तेल. आता हे वांगं भाजले ना, ह्याच्यावरचं काळे जे आहे तसं काढून घ्यायचं. तर एक मी वांग असं सोलून घेतलं आणि एक असंच घेतलं, कारण हे पण छान असतं खायला. आणि ह्याच्यावरचं जे काळं आहे ना, असं काढलं ना तर ह्याला आपण दात घासायचे, दात पांढरे निघतात. तर आता हे लसूण आहे, हे लसूण पण सोलून घेते मी वरचं काढून जरा. या मिरचीने ना चव छान येते याला भरीताला. तेल टाकते आणि ते सगळं बारीक करायचं का? हां, आता हे सगळं बारीक करून घ्यायचं असं. एकदा ते बारीक झालं की भरीत पण त्यात बारीक करून घ्यायचं. वांग काळ असताना खायला चांगलं लागतं म्हणून घ्यायचं, छान लागतं. मध्ये मध्ये असं आलं ना तोंडाखाली. त्यात कांदा, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर सगळं टाकायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. झालं भरीत खायला आता भाकरी संग. झालं आपलं झटपट बघ अजिबात फोडणी द्यायची नाही, काही नाही. कसं भरत छान लागतं. छान लागतं. नाही टाकलं तरी डाएटसाठी चांगलं आहे, बिन तेलाचं भरीत तरी खूप छान लागतं. मस्तपैकी असं वांग्याचं भरीत. ह्याच्यावर लोणच्याची फोड ठेवायची, मस्तच.